नमस्कार मित्रांनो, आता सध्या आपण बघतोय का आपल्याला संपूर्ण देशामध्ये एकाच मूवीनं असं मोठं गारुड घातलेलं आहे आणि त्या मूवीचं नाव आहे छावा. आणि मग आता आपल्या मनामध्ये आता ही संपूर्णपणे हा सिनेमा बघितल्यानंतर प्रश्न आपल्याकडे येत असेल मनात का बाबा संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला नाही का, आणि किंवा जर केला असेल तर तो प्रयत्न यशस्वी का झाला नाही. तर आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे, त्याकरता हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आता एकंदरीत पहिल्यांदा जर आपण बघितलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न हा काय आत्ता झाला होता का, तर नाही. छत्रपती संभाजी महाराजांना आपण बघितलं असेल का पहिल्यापासून एकतर त्यांची पहिल्यापासून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये त्या काळामध्ये का जे मोगलांची आक्रमणं व्हायची आणि ते आक्रमणामुळे स्वराज्य वाढवता येत नव्हतं. आणि म्हणून ह्या दोघांची एक अशी छुपी रणनीती ठरली होती का संभाजी महाराजांनी त्यावेळेस मोगलांच्या छावणीत जायचं, मोगलांबरोबर मैत्री करायची आणि म्हणजेच मोगल हे स्वराज्यावरती आक्रमण करणार नाही आणि इकडे मग छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य वाढवता येईल. तर ती त्यांची रणनीती होती. पण आता मग त्या काळातल्या काही सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांची जी आपण म्हणूया काही मोगल दार्जिने आहेत तर ह्या असा प्रकारचा प्रचार केला गेला. आणि म्हणजेच आपण बघतोय का पहिल्यापासूनच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न आणि किंवा कट कारस्थान हे आपल्याला काहीच ते छोटे असतानापासूनच केले गेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल का जे काही त्यांचं मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळातले खास करून जे काही अनाजी पंत होते तर हे कायमच त्यांच्या विरोधामध्ये होते. आणि आपल्याला माहिती आहे का म्हणजे त्याच अनाजी पंतांना छत्रपती संभाजी महाराजांनी हातीच्या पायाखाली दिलं होतं, कारण त्यांनी अकबराबरोबर संधान बांधून अर्ध स्वराज्य हे त्याला द्यायचं असा त्यांचा काहीतरी करार झाला होता. आणि मग आपल्याला बघितलंय आपण आणखीन जर थोडं पुढे गेलो तर मग आता तोच जो काही अनाजी पंत आहे त्याच अनाजी पंताचा पोरगा, त्या पोराला छत्रपती संभाजी महाराजांनी सरकारी नोकरीमध्ये ठेवलं आणि त्याच पोराने छत्रपती संभाजी महाराजांचा जो पन्हाळगड किल्ला आहे तो किल्ला मुकर्रब खानाला देण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाला नाही. आणि म्हणजेच हा जो प्रकार आहे हा प्रकार पहिल्यापासूनच संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये होतोय. आपल्याला माहिती आहे का आधीही त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यांना पन्हाळगडावरती अटक सुद्धा झाली होती. तर म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या नशिबामध्ये हे पहिल्यापासूनच आपण बघतोय का जे राज्यकारभारातील जी काही मंडळी होती ती कायमच नेहमी त्यांच्याबरोबर द्वेषपूर्ण वागत होती. आणि मग आता इकडे आपण बघितलं असेल का बरेच वर्ष झाले त्या औरंग्याला इथे काही महाराष्ट्रामध्ये आणि किंवा त्या काळातल्या आपल्या स्वराज्यामध्ये काही करता येत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी मुकर्रब खानाला छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याच्या मोहिमेवरती पाठवलं. आणि मुकर्रब खानाने तसे बरेच प्रयत्न केले पण ते प्रयत्न त्याला यशस्वी ठरले नाही. आणि मग त्यांनी शेवटचा प्रयत्न असा केला का घरातलाच कोणीतरी फोडायचा. आणि मग त्यांनी तो घरातलाच फोडायचा म्हणून त्यांनी एक तर पहिला त्यांनी कान्होजी शिर्केला बरोबर घेतलं, पण कान्होजी शिर्के हा महाराणी येसुबाईंचा चुलत भाऊ होता. पण मग आता ह्या कान्होजी शिर्केवरती त्याच औरंगजेबाने अशी जबाबदारी टाकली का तू गणोजीला माझ्याकडे आणायचं. आणि मग तो गणोजी तर पहिला येत नव्हता, कारण आता त्याचा जो प्रॉब्लेम होता गणोजीचा त्याला वतन पाहिजे होतं आणि त्यामुळे तो संभाजी महाराजांवरती नाराज होता. आणि पण का आता ह्या कान्होजी शिर्केने गणोजी शिर्केला तयार केलं आणि तयार केल्यानंतर तो त्याला मुकर्रब खानाकडे घेऊन आला. आणि मुकर्रब खानाकडे घेऊन आल्यानंतर मुकर्रब खाने मोठा आपल्याला माहिती आहे सगळ्यात माणूस एकदम माणूस चालक. आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मला तुम्हाला वतन द्यायचं आहे ते वतन मला तुम्हाला द्यायचं आहे ते मला बघायला तुम्ही घेऊन चला. पण आता इथे जी खेळी मुकर्रब खाने केली होती तर मुकर्रब खानाला पहिलीच एक अशी बातमी कळली होती का छत्रपती संभाजी महाराज फक्त 150 मावळ्यांसह संगमेश्वर येथे जाणार आहेत, कारण त्यावेळेस रायगडाला वेढा पडला होता. आणि मग आता तो वेढा सोडायचा कसा. आणि त्यानंतर मग त्यांची अशी तयारी होती का तो रायगडाचा वेढा पण सोडायचा आणि त्यानंतर दुसरीकडे त्याच्यावरती म्हणजे त्या औरंगजेबावरती सुद्धा आक्रमण करायचं. तो असा त्यांचा प्लॅन होता. आणि त्या प्लॅनविषयी मग चर्चा करण्यासाठी काही मोजके सरदार वगैरे असे जे होते त्यांनी संगमेश्वरला बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची बैठक होणार होती. ती माहिती जी होती ती माहिती त्या मुकर्रब खानला भेटली होती. आणि म्हणून त्यांनी कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्केला सांगितलं की मला तुम्ही तुमच्या वतनाकडे घेऊन चला आणि मी तुम्हाला ते वतन तुम्हाला देतो. आता यांना पहिल्यापासून वतनाची आशा होती. आणि मग आपल्याला माहिती आहे का त्यानंतर जो रस्ता त्या मुकर्रब खानला माहीत नव्हता तो रस्ता दाखवण्याचं काम या कान्होजी शिर्के गणोजी शिर्के या 2 फितुरांनी केलं.
आणि ते त्यांना त्याच्या आंबा घाटातून तिकडे संगमेश्वरला घेऊन गेले. आणि मग तिकडे त्या ठिकाणी ते संगमेश्वरला घेऊन गेल्यानंतर तिथे तर महाराज पहिलेच होते आणि हा मुकरब खान 5,000ची फौज घेऊन गेलेला होता. आणि त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे का, याच्या संगमेश्वर पासून आपण जर त्या ठिकाणी जर समुद्र बघितला तर जवळ होता, किंवा त्याला आपण नावडी म्हणतो, ती त्या ठिकाणापासून परत जवळ होती. आणि मग आता इथे ह्या मुकरब खानला ती माहिती होती, म्हणून त्यांनी पहिल्यांदाच तिकडं त्या बाजूला पहिल्यांदा नाकेबंदी करून ठेवलेली होती. आणि परत संभाजी महाराज तिथे त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, तिथे आपला मोठा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये त्यांचीवाली सगळी बैठक चालू होती. आणि त्याच वेळेस हा मुकरब खान त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर आता ही समोर 5,000ची फौज होती आणि त्यानंतर ही फक्त 150च्या आसपास सगळे मावळे होते. तरीही आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी लढण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता सगळीकडेच नाकेबंदी झालेली होती. आणि ती नाकेबंदी सगळी झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना काहीच करता नाही आलं आणि आपल्याला त्या ठिकाणी आपले स्वराज्याचे दाखलेदानी हे त्या नालायक गद्दार औरंगजेबाच्या ताब्यात गेले. आणि पण मग आता इथून पुढचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे का, मग मराठी का वाचू शकले नाही. आता जर त्यातलं आपलं पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण जर बघितलं होतं का, इथे ह्या ठिकाणी औरंगजेबाने खूप मोठी खेळी खेळलेली होती. त्यांनी एक तर इकडे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचं काम मुकरब खानला दिलं होतं. त्यानंतर एकंदरीत आता महाराजांना पकडल्यानंतर ज्या ज्या ठिकाणावरून महाराजांना नेलं जाणार आहे त्या ठिकाणी त्यांनी सगळी नाकेबंदी केलेली होती. तर विचार करा, त्यावेळेस आपल्या स्वराज्याची फौज होती 20-25 हजार आणि 5 लाखाची फौज त्यावेळेस औरंगजेबाची होती. आणि त्याच वेळेस त्यांनी स्वराज्यावरती जे काय आहे स्वराज्याची राजधानी, त्या स्वराज्याच्या राजधानी रायगडला त्यांनी वेढा टाकलेला होता. म्हणजे बरेचसे सरदार एक तर त्या ठिकाणी रायगडला अडकलेले होते आणि किंवा त्या ठिकाणी ते तो वेढा सोडण्यामध्ये व्यस्त होते. आणि मग आता तो जो वेढा रायगडला टाकला होता तो वेढा जुल्फिकार खानने टाकला होता आणि ते सगळेच आपले सरदार त्या लढाईमध्ये सगळे मग्न होते. आणि पण आता इथे या ठिकाणी मुकरब खाननी जसंही छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं त्यानंतर ते एकदम अति प्रचंड वेगाने आणि किंवा त्याला आपण म्हणूया एकदम वाऱ्याच्या वेगाने ते मग आता महाराजांना घेऊन आले. कुठे तर ते बहादूरगडाला घेऊन आले आणि तो किल्ला आहे भुईकोट किल्ला. आता त्याला आपण धर्मवीरगड असं म्हणतो, पण आता तो त्या काळातला बहादूरगड होता. आणि म्हणजेच फक्त 2 दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना तिथे नेण्यात आलं. इतक्या प्रचंड वेगाने नेण्यात आलं आणि ते ज्या रस्त्याने जाणार होते त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी नाकेबंदी केलेली होती. आणि मग आता एक तर झालं असं का महाराजांना पकडलंय, तर म्हणजे ही गोष्ट जी आहे ही गोष्ट स्वराज्यामध्ये लवकर कुणाला समजलीच नाही. आणि ज्यावेळेस समजली तर त्यावेळेस खूप वेळ झाला होता. कारण आता जे रायगडावरती काही सरदार होते त्या रायगडातल्या त्या सरदारांना ही गोष्ट समजली, पण तोपर्यंत खूप वेळ झालेला होता. कारण तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे बहादूरगडावरती पोहोचलेले होते आणि जे काही मावळे होते त्या मावळ्यांना पण ही गोष्ट माहीत झाली, पण तोपर्यंत खूप वेळ झालेला होता. आणि आणखीन ज्यांनी काही प्रयत्न केला तर त्यांचा प्रयत्न फोल ठरला, कारण त्या सगळ्याच रस्त्यांवरती नाकेबंदी केलेली होती. आणि मग आता प्रश्न येतो का, मग त्या ठिकाणी भुईकोट किल्ला होता आपला हा बहादूरगड, त्या बहादूरगडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सोडवायचा कोणी प्रयत्न केला नाही का. तर आपण आता म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मावळे जे होते ते मावळे आपले दरी डोंगर खोऱ्यामधल्या लढाईमध्ये एकदम असे तरबेज होते. याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी त्यांना गनिमी कावा करता यायचा. पण बहादूरगड जो आहे तो बहादूरगड हा एकदम सपाटीला आहे आणि त्याही ठिकाणी खेळी औरंगजेबाने केली का महाराजांना एका सपाट जो भूप्रदेश आहे त्या ठिकाणी आणून ठेवलं. म्हणजेच त्या ठिकाणी मावळ्यांना कुठलाही गनिमी कावा करता येणार नाही आणि जरी केला तरी त्या ठिकाणी भरपूर असं सैन्य लागेल. आणि मग आता त्या बहादूरगडाभोवती जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये साधारणतः लाखोंची फौज होती आणि महाराजांसाठी लाखोंच्या फौजेचा पहारा ठेवलेला होता. आणि मग त्या पहाऱ्यामध्ये जर आपलं जे काय स्वराज्याची फौज त्यावेळेस होती 20,000च्या आसपास होती, त्यातली आपली बरीचशी फौज ही रायगड सोडवण्यामध्ये गुंतलेली होती. आणि मग आता रायगडाला वेढा पडलेला असताना मग तिथून बाहेर पडणंही शक्य नव्हतं आणि महाराजांना वाचवणंही त्यावेळेस मराठ्यांना शक्य नव्हतं. आणि जे थोडेफार मावळे जे होते तर ते मावळ्यांनी त्या ठिकाणी जाणं तर म्हणजेच जे आपण म्हणूया त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासारखंच होतं. कारण लाखाच्या फौजेमध्ये 4-5 हजार मावळे हे सपाट भूप्रदेशावरती काय करू शकत नव्हते. डोंगर दऱ्या जर असत्या तर त्या ठिकाणी महाराजांना नक्कीच सोडवलं असतं.
आणि पण मग आता जर आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या प्रकारामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना मावळे किंवा मराठे वाचवू शकले नाही, हे त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि पण आपण बघितलं असेल का तरीही काही मावळ्यांनी हा छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच आता त्याच्यामध्ये आता संताजी घोरपडे आणि प्रधानाजी घोरपडे का यांनी सुद्धा औरंगजेबाच्या त्या फौजेवरती त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर परत ज्योत्याजी केसरकरांनी सुद्धा प्रयत्न केला. त्यानंतर आप्पा शास्त्री दीक्षितांनी सुद्धा प्रयत्न केला. रायप्पा महार आहे आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला. इथे थोडंसं माफ करा, इथे परत हा जातीवाचक उच्चार हा जातीवाचक नाहीये. याचं कारण मी संपूर्ण बघितलं इतिहासामध्ये, त्यांचा त्या ठिकाणी रायप्पा महार असंच नाव आहे आणि म्हणून मी ते नाव घेतोय. इथे कुणाच्याही मला जातीचा काही असा काही म्हणतो जातीचा उल्लेख तो मला करायचा नाहीये. आता काय होते, कारण आपल्याला परत पुढं आपल्या याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी परत चुकीचे अर्थ लावले जातात. आणि त्यानंतर परत त्या ठिकाणी खंडो बल्लाळ आहे आणि तर या खंडो बल्लाळांनी सुद्धा त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. पण आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांभोवती लाखोच्या फौजेने वेढा दिलेला होता आणि आपल्या स्वराज्याची फौज त्यावेळी तोकडी होती आणि म्हणून तो महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आणि म्हणजेच आता एकंदरीत आपल्याला ह्या संपूर्ण ह्या सगळ्या प्रकरणाचा मतितार्थ असा दिसतो का छत्रपती संभाजी महाराजांना वाचवायचा प्रयत्न हा मराठ्यांनी केला, पण का जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना त्या मुकरब खाननी पकडलेला आहे आणि ती बातमी ही जोपर्यंत मराठ्यांपर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप वेळ झालेला होता. कारण हा जो मुकरब खान आहे तो महाराजांना खूप प्रचंड वेगाने हा संगमेश्वरवरून बहादूरगडावरती घेऊन गेलेला होता आणि त्यावेळेस मराठ्यांना काही करण्याची संधीच भेटली नाही आणि हे त्या पाठीमागचं खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि तेव्हा मग आपण बघितलं असेल का नंतर पुढे काय झालेलं आहे. पुढे जवळजवळ 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना यातना दिल्या गेल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य द्या, पर धर्म बदला, या अशा गोष्टी त्यांच्याबरोबर केल्या गेल्या. पण महाराजांनी ना धर्म बदलला ना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य हे त्या आपण म्हणूया नीच प्रवृत्तीच्या त्या तथाकथित लोक म्हणतात शहेनशाह, आता शहेनशाहच्या सुद्धा लायकीचा नाहीये, पण आता त्या काळात लोक म्हणत होते का शहेनशाह आणि त्याची ती लायकी नाही, पण त्या या अशा नालायक औरंगजेबाच्या तावडीमध्ये मग छत्रपती संभाजी महाराज आपले गेले आणि त्या ठिकाणी मग त्यांचा घात झाला. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच काय ह्या संपूर्णपणे एका व्हिडिओमध्ये जर काही चुकून माझ्याकडनं एखादा शब्द गेला असेल तर तो शब्द जो आहे त्या चुकीच्या शब्दाबद्दल मी आत्ताच आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला आपण लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.